देखना शुरू कर चुके हैं बापू आता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाए। इस वक्त की सबसे बड़ी खबर गोंदिया तहसील के अंतर्गत आने वाले खमारी ग्राम पंचायत की। खमारी ग्राम पंचायत में दिव्यांग व निराधारियों के लिए विशेष शिविर संपन्न। जिला प्रशासन एवं ग्राम पंचायत के संयुक्त विद्यमान थे। दर्शकों, मैं आपको बताना चाहता हूँ इस कार्यक्रम का उद्देश्य है दिव्यांग बांधव जो नागरिक वर्ग के लोग रहते हैं उनके लिए जो है जिला अस्पताल के थ्रू उनके स्वास्थ्य की जांच हो, उनके आधार कार्ड अपडेट करने के लिए, निराधारी का लाभ मिलने के लिए, वैसे संजय गांधी निराधार योजना का लाभ मिलने के लिए, ऐसे अन्य कई प्रकार की जो सुविधा हो यह जो है गांव लेवल पर शिविर के आयोजन के माध्यम से की जाए, इसलिए यह शिविर का आयोजन किया गया है। इस शिविर में जो है गोंदिया जिले के मुख्य कार्यपालन अधिकारी, वैसे गोंदिया के तहसीलदार, वैसे जिला अस्पताल के जो आरोग्य विभाग के डॉक्टर्स हैं वह पूरे मौजूद थे और साथ ही साथ जो है वहाँ के स्थानिक सरपंच ने क्या कहा है आइए जानने का प्रयास करें। आपल्या गावाला जो हा शिबिर आहे, सगळ्यात आधी मी आपला परिचय देतो। मी होमेंद्र भांडारकर, खमारी गावाचे मी सरपंच आणि आज आपल्या गावाला हा मोठ्या प्रमाणात शिबिर लागलेला आहे। आपल्या गावामध्ये 129 लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी आहेत। खूप काही लाभार्थी असे होते की काही ना काही योजनापासून, शासनाच्या योजनापासून ते वंचित होते। कोणी संजय गांधी निराधार योजनेतून वंचित होते, रेल्वे पासबुक पासून वंचित होते, कोणाचे कागदपत्र अपडेट केलेले नव्हते। अशा प्रकारचे सगळे त्यांना खूप अडचणी जात होते आणि आम्ही विचार केला आणि सीओ साहेबांच्या आदेशाने पण की आपण सगळ्या स्टॉपला, सगळ्या जे निराधार योजना अपंग लोकांच्या ज्यांना जे तहसीलदार साहेबाकडे जावं लागते, पटवारी साहेबाकडे, डॉक्टर साहेबाकडे, ह्या सगळ्या हे घुमत होते, यांना आपण एकत्र आणून त्यांचे सगळ्यांचं आपण कामं करून द्यायचं असा आपण विचार केला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिबिर घेतला आपल्या गावाला आणि हा शिबिर 100% सक्सेस झाला, यशस्वी झाला। मी सगळ्यांना, माझ्या टीम, ग्रामपंचायतची टीम आणि माझ्या गावचे आशा सेविका टीम आणि अंगणवाडी सेविका टीम आणि सगळे अधिकारी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केला आणि त्यांचे कामं करून देऊन राहिले। आज आम्हाला आनंद आहे की आम्हाला सगळ्यात चांगला रिझल्ट मिळाला आहे। पूर्ण लाभार्थी आम्ही इथं खमारी ग्रामपंचायतला जमा केला आणि ह्या सगळ्या योजनापासून त्यांना जोडून राहिला। काय सांगणार, एकीकडे शिबिरच्या माध्यमातून हा जो आगळा वेगळा उपक्रम आज राबविण्यात आला आपल्या ग्रामपंचायतमध्ये, यामागचा हेतू, परस्पर उद्देश काय होता आपल्या पंचायतीचा? परस्पर उद्देश म्हणजे तोच आहे की जे गरीब आणि जे अपंग लोक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये। कारण की आम जनता हे दुसऱ्या जे ऑफिसमध्ये जाऊन सनरी एका ऑफिसमध्ये 4-4 वेळेस जायला लागते। कधी त्यांना लिंक नाही आहे, कधी समोरचा कर्मचारी नाही आहे, अधिकारी नाही आहे, अशा प्रकारचे त्यांना धक्के खावा लागते। तर आपण सगळ्यांना, ह्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या विभागाला एकत्र आणून एकाच जागी त्यांचं काम हो आणि एका दिवसातच त्यांचं काम हो आणि त्यांना शासनाचा पूर्णपणे लाभ मिळो अशा प्रकारचा आपण विचार केला आणि हा उपक्रम आपल्याला राबवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सीओ साहेब, तहसीलदार साहेब, पटवारी साहेब, रेवणी साहेब अशा प्रकारचे खूप मोठे अधिकारी आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतला आणि त्यांनी खूप उपस्थित राहून ह्या सगळ्या शिबिराची पाहनी केला आणि खूप आनंदित झाले। अभी तक क्या आपने देखा खमारी ग्राम पंचायत की खबर, और इस खबर को लेकर जो है दिव्यांग बांधव नागरिक वर्ग के जो लोग रहते हैं उन्हें रेलवे की सुविधा हो या उनके स्वास्थ्य की जांच की सुविधा हो या अन्य कई प्रकार की जो उनके लिए स्कीमें आती है, जो जिले का बार बार दरवाज़ा खटखटाते हैं, जाने आने तकलीफ होती है, तो उनके लिए शिविर के आयोजन के माध्यम से जो है एक सोई सुविधा उपलब्ध निर्माण हो, इसलिए शिविर का आयोजन गाँव में किया गया। इस खबर को लेकर सरपंच ने क्या कहा आपने देखा। दर्शकों, बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे। मैं गोंदिया से देवेंद्र दमाए।